हाय, मी शुभदा. मैत्र ग्रुपतर्फे अभ्यासासाठी आवश्यक LSRW स्किल्स मधलं चौथं स्किल रायटिंग स्किल आज आपण पाहणार आहोत. काय आहे, रीडिंग हे जर इनपुट असेल तर रायटिंग आउटपुट आहे. म्हणजे आपण जे वाचलं आहे ते आपल्याला नीट समजलं पाहिजे. आपल्याला जे समजलं आहे ते आपल्या भाषेत आपल्याला नीट लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी गाईडचा वापर किंवा कॉपी करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे आता एक उदाहरण मी देते की ट्रेनमध्ये काही माणसं बसलेली असतात आणि त्यातला एक माणूस डाव्या हातातलं पुस्तक गंभीरपणे वाचत असतो, तर उजव्या हातातलं पुस्तक वाचून हसत असतो. समोरचा माणूस बराच वेळ ते पाहतो आणि मग तो विचारतो की तुम्ही काय वाचताय. तेव्हा तो माणूस म्हणतो की डाव्या हातामध्ये जोक्सचं पुस्तक आहे. तेव्हा तो समोरचा माणूस म्हणतो, अहो पण ते तर तुम्ही गंभीरपणे वाचताय, तर तुमच्या उजव्या हातात काय आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की माझ्या उजव्या हातात जोक्सचं गाईड आहे. आता हे जसं तुम्हाला हास्यास्पद वाटलं ना, तसंच गाईडमधनं उत्तरं लिहिणं, कॉपी करणं हे हास्यास्पदच आहे. आणि त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की रायटिंग स्किल हे आपल्याला वाढवायला पाहिजे. नाही का नीला? हो, रायटिंग स्किल अजून 2-3 प्रकाराने वाढवता येईल. पहिलं म्हणजे आपण रोज शुद्ध लेखन लिहिण्याचा सराव केला पाहिजे. नंतर अक्षर सुवाच्य असलं पाहिजे. रोज आपण डायरी लिहिण्याची सवय करू शकतो. आपण प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. त्या आपल्या शिक्षकांकडनं आपण तपासून घेऊ शकतो. त्यातले अडलेले शब्द असतील, काही नवीन तुम्हाला मुद्दे नवीन शब्द असतील तर ते लिहून काढावेत आणि ते त्यांच्याकडून तपासून घ्यावेत. तेव्हा महत्त्वाचे मुद्देसुद्धा तुम्हाला लिहून ठेवता येतील. आणखीन एक म्हणजे शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्या निबंध स्पर्धातसुद्धा तुम्ही भाग घेतला पाहिजे. आता त्याच्यावरनंच एक मी तुम्हाला उदाहरण देते की आपल्याला शाळेमध्ये नेहमी आईचा निबंध लिहायला लावतात. तर आता त्यावेळेला काय होतं की मुलं बऱ्याचदा आईचा निबंधसुद्धा गाईडमध्ये पाहून किंवा AIचा वापर करून लिहितात. तर तसं न करता, कारण आपली आई ही आपल्याला चांगली माहिती असते, तेव्हा आपण आपल्या आईवर चांगलंच लिहू शकतो, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि लिखाणाची सवय नसल्यामुळे हे घडलं. त्याच्यामुळे रोज 7-8 मिनटं लिखाण करायला पाहिजे. कारण काय आहे की परीक्षेमध्ये तुम्हाला नीट, मुद्देसूद, कमी वेळात हे सगळं लिहायचं असतं. आणि त्यासाठी वेळ लावून जर प्रश्नपत्रिका सोडवल्या ना, तर मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. अहो, आजकालच्या इमोजीच्या काळात की नाही, पूर्ण वाक्य लिहिण्याची सुद्धा मुलांना म्हणजे ती संकल्पना नष्ट होते का काय, ती सवय नष्ट होते का काय असं वाटतंय. तेव्हा आपलं भाषिक कौशल्य दिवसेंदिवस कमी होईल का काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे लेखनाकडे दुर्लक्ष करू नका, कारण लेखनातूनही व्यक्त होता येतं. तेव्हा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.